नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जागर बळीराजाचा या कार्यक्रमामध्ये स्वागत. दुष्काळ, नापिकी आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या या गेल्या काही काळातील बातम्यांच्या गर्दीत यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा काहीशा मागे पडल्या होत्या. हीच सकारात्मक उदाहरणं लोकांसमोर यावीत आणि त्यातून इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी IBN लोकमत गेली 2 महिने सलग जागर बळीराजाचा हे स्पेशल कॅम्पेन राबवत आहे. त्यांचा समारोप उद्या माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होतोय. याच कार्यक्रमात निवडक प्रयोगशील शेतकऱ्यांना शेती सन्मान पुरस्काराने पवारांच्या हस्ते सन्मानित सुद्धा करण्यात येणार आहे. तसंच दिवसभर शेती विषयक वेगवेगळे विषय हाताळून चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यात मान्यवर मंत्र्यांसह कृषी क्षेत्रातले तज्ञ सहभागी होणार आहेत. उद्या म्हणजेच गुरुवारी दिवसभर IBN लोकमतवर लाईव्ह जागर बळीराजाचा हा कार्यक्रम थेट आपण पाहू शकणार आहात. जागर बळीराजाचा या कार्यक्रमामध्ये पहिला परिसंवाद असेल तो म्हणजे महाराष्ट्रात कृषी क्षेत्राची पिछेहाट होतीये का, हे सत्र असणार आहे सकाळी 10:30 वाजता. दुसरं सत्र असेल दुपारी 2:30 वाजता. महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राचा एकात्मिक विचार कधी होणार आहे. शेती सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे. त्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार. आता आपण शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहूया. गेले 2 महिने सलग आम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा दाखवतोय. मागच्या काही दिवसांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा आमच्यापर्यंत पोहोचल्या त्या आपण पाहूयात. पालघर जिल्ह्यातला शेतकरी पारंपरिक भातशेतीवर आपला उदरनिर्वाह करतो. अशाच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता झटतोय एक शेती मित्र संजय पाटील. बायफ या संस्थेच्या माध्यमातून संजय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आलेला आहे. भाताच्या शेतात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे हे आहेत शेतकरी मित्र संजय पाटील. संजय पाटील यांनी राज्यातल्या सर्व जातींच्या भाताचा अभ्यास केलाय आणि त्या जातीला लागणाऱ्या जमीन, पाणी आणि वातावरणाची माहिती ते शेतकऱ्यांना देत असतात. राज्यात एकूण 299 भाताच्या जाती आहेत. त्यापैकी पालघर आणि ठाणे जिल्ह्यात जवळपास 56 जातींच्या भाताची लागवड शेतकरी करतात. बायफने हे जे संवर्धन संरक्षणाचं काम सुरू केलेलं आहे, या कामाची दखल भारत सरकारनं घेतलेली आहे आणि भारताचा प्लांट जिनोम अवॉर्ड ही जव्हारच्या कम्युनिटीला मिळालेला आहे. त्याचबरोबर 2 इंडिव्हिज्युअल फार्मर्सनी त्यांच्या स्वतःच्या जाती निवड पद्धतीनं तयार केल्या आहेत. त्यांना सुद्धा भारत सरकारनं रेकॉग्नाइज केलंय. जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागातील शेतकऱ्यांना संजय पाटील नेहमी मार्गदर्शन करत असतात. भाताच्या नवनव्या जाती आणि त्यांच्या गुणधर्माचं संशोधन सुद्धा संजय पाटील करत असतात. विक्रमगड इथं त्यांनी कुंडीत भाताच्या 37 जातींची लागवड केली आहे. तर संजय यांनी लावणी करायला न लागणारी आणि थेट पेरता येणाऱ्या भाताच्या जातीचा सुद्धा शोध लावलाय. हाच अप्रोच आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या राज्यामध्ये घेतला जातोय आणि लोकसहभागातनं ह्या जातींचं संवर्धन करून अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षेला उत्तरं शोधणं आणि ती आजही आहेत आणि त्याला पुढे नेणं हे काम बायफनं 2007-08 ला सुरू केलं आणि आज हा विस्तार महाराष्ट्रात आणि वेगवेगळ्या राज्यात वाढतोय. संजय पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा मोठा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होतोय. अभ्यासपूर्ण शेती केल्यानं शेतकऱ्यांना उत्पन्नही चांगलं मिळत आहे. विजय राऊत, IBN लोकमत, जव्हार. शेतीमालाला हमीभाव मिळत नाही आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. मात्र शेतातला भाजीपाला हमीभावानं विकण्याचा फॉर्म्युला शोधलाय एका PhD धारक शेतकऱ्यानं. जागर बळीराजाचा मध्ये आपण आज पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या घोडेगावच्या डॉक्टर विलास काळे यांची यशोगाथा. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातले हे आहेत डॉक्टर विलास काळे. रसायनशास्त्रात PhD असणाऱ्या डॉक्टर काळे यांनी संशोधनात मोठी कामगिरी केल्यानंतर शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याला कारण होतं त्यांची शेतीविषयीची आवड आणि त्यांनी 1990 साली पूर्णवेळ भाजीपाला पिकवायला सुरुवात केली आणि आजपर्यंत वयाच्या 63व्या वर्षीही त्यांची शेतीची सेवा सुरूच आहे. शेतीच्या धंद्यात आम्हाला बऱ्यापैकी गती आहे.
मी मूळचा रसायनशास्त्रज्ञ असल्यामुळं शेतीमध्ये रसायनशास्त्राचा खूप उपयोग होतो. म्हणजे जमिनीचं रसायनशास्त्र, वनस्पतीचं रसायनशास्त्र, औषधांचं रसायनशास्त्र. मार्केटमध्ये हमीभाव मिळत नसल्यानं डॉक्टर काळे यांनी स्वतःच त्याचं मार्केटिंग केलं. ते आपल्या शेतातल्या भाज्या थेट पॅकिंग करून विक्री करतात. भाजीची तोडणी केल्यानंतर त्या स्वच्छ करून ठराविक वजनाचं पॅकेट तयार केलं जातं. या सगळ्यात भाव कमी मिळाला असं कधीही होत नाही. पंचतारांकित हॉटेल्सना गरज असणाऱ्या विदेशी भाज्यांचं उत्पन्न ते बारमाही घेत असतात आणि हाच त्यांच्या मार्केटिंगचा फंडा आहे. बाजाराचा मी ज्यावेळेस अभ्यास केला की जो सातत्याने माल देऊ शकतो त्यालाच बाजारामध्ये किंमत असते. एक दिवस तुम्ही 100 टन माल घेऊन गेला किंवा 10 टन माल घेऊन गेला तर त्याचा काही फायदा नसतो. की दर आठवड्याला आम्ही बी पेरतो, दर आठवड्याला रोपांची आम्ही पुनर्लागवड करतो आणि दररोज आम्ही माल काढतो आणि आमचा माल वर्षातला 365 दिवस मार्केटमध्ये असतो. डॉक्टर काळे यांच्या प्रयोगात आसपासचे काही शेतकरीही जोडले गेलेत आणि या भागातील आदिवासी ठाकर समाजातील मजुरांनाही त्यामुळे रोजगार उपलब्ध झालाय. एकट्याला मला हे शक्य नव्हतं. त्यावेळेस आमचा एक फार्मरचा आम्ही शेतकऱ्यांचा गट तयार केला आणि पहिली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जी आहे ते 94 साली महाराष्ट्रामध्ये मी सुरू केलं. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मी सुरू केलं, पण ते असं काही कुठं असं फॉर्मल त्याचे ॲग्रीमेंट वगैरे नव्हते. माझे मित्र, माझे बाजूचे शेतकरी यांना आमच्या भाज्या लावायला उद्युक्त करून मी त्यांना सगळी टेक्नॉलॉजी, रोप, खतं, औषधं सगळे पुरवून त्यांच्याकडून माल तयार करून घेतले. शेती उत्पादनाला हमीभाव नाही, त्यामुळे शेतीमाल कवडीमोल दरानं विकला जातोय. मात्र डॉक्टर विलास काळे यांनी त्यावर लढवलेली शक्कल इतर शेतकऱ्यांसाठीही निश्चितच मार्गदर्शक आहे. आपल्याकडे योग्य नियोजनाअभावी पालेभाज्यांचे दर पडल्याच्या बातम्या माध्यमातून नेहमीच येत असतात. त्यामुळं बळीराजा आर्थिक संकटात सापडतो. मात्र या गोष्टीला छेद देत मागणी तसा पुरवठा हे तंत्र अवलंबत घोडेगाव येथील डॉक्टर विलास काळे यांनी आपल्या शेतामध्ये वर्षभर मागणी असलेला विदेशी भाजीपाला पिकवण्याचं तंत्र अवलंबलं आहे. आपल्या स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी ही सगळी किमया साधली आहे. त्यामुळं त्यांची शेती नेहमीच फायदेशीर ठरली आहे. रायचंद शिंदे, IBN लोकमत, घोडेगाव. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील इंजिनियर असलेल्या शेतकरी तरुणाने शेतकऱ्यांसाठी एक अनोखं कृषी यंत्र तयार केलं. कापूस वेचणी झाल्यावर शेतात राहिलेली कापसाची झाडं या यंत्रानं अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं काढता येणार आहेत. कॉटन स्टोल पुल्लर असं या शेती यंत्राचं नाव असून लवकरच या यंत्राचं पेटंटही या तरुणाला मिळणार आहे. शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण झालंय आणि होतही आहे. पण काही शेतातली कामं आहेत ती मजुरांनीच करावी लागतात. त्यापैकीच एक काम म्हणजे कापसाच्या वेचणीनंतर कापसाची रोपं काढण्याचं काम. ही रोपं काढण्यासाठी मजुरांचा वापर केला जातोय. मात्र आता ही झाडं काढण्यासाठी मजूर लागणार नाहीत, कारण चोपड्याच्या गणेश तरोडे या तरुणानं कापसाची झाडं काढायला मशीन तयार केलंय. कॉटन स्टोल पुलर असं या मशीनचं नाव आहे. हे जे मशीन आहे याच्यामध्ये अशी टेक्निक वापरली की हे 0 मेंटेनन्स आहे की आणि लोकल याला सुद्धा आपण रिपेअर करू शकतो. याच्यामध्ये अशी टेक्निक वापरलेली आहे आणि हे कुठल्याही ट्रॅक्टरला सुटेबल आहे. फक्त एकच मर्यादा आहे की 540 RPMचं ट्रॅक्टर याला लागतं. हे फक्त 540 RPM साठी सेट केलेलं आहे. गणेश तरोडे यांनी तयार केलेल्या मशीनमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. त्यामुळे शेतकऱ्यांना करावा लागणारा खर्च कमी झालाय, तर कामाची उरकही जलद गतीनं होतीये. पारंपरिक पद्धतीने चिमट्याने कापसाची रोपं काढणं खूप त्रासदायक आणि वेळकाऊ काम होतं. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा त्रास आता कमी झालाय. कपाशीच्या काड्या उपडायचं मशीन आहे. खानदेशातील मुख्य पीक हे कापसाचं असून याला लागवडीपासून जो खर्च लागतो तसेच जो उपडायला जो खर्च लागतो तो पण भरपूर असतो. त्या खर्चात कपात करण्यासाठी हे ज्या मशीनचा उपयोग केला तर याच्यामुळे शेतकरी वर्गाचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो व कमी वेळात जास्तीत जास्त शेत उपटून त्याला मशागत होऊ शकते. अवघ्या काही हजारांमध्ये हे मशीन गणेश यांनी तयार केलंय. चेन व्हील, रोलिंग शाफ्ट, निकामी झालेले टायर्स या मशीन मध्ये वापरण्यात आलेत. लवकरच गणेश तरोडे यांना या मशीनचा पेटंटही मिळणार आहे. मी हे पेटंटसाठी पण अप्लाय केलं आहे आणि हे मी ट्रायल घेत असताना शेतकऱ्यांना याचे डेमो दिलेले आहे आणि शेतकरी सुद्धा याचे जे काम आहे त्याच्याने ते सॅटिस्फाय आहे की लेबरच्या कमतरतेमुळे आणि
कमी पैशात हे जास्त काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पसंतीला पण हे आता उतरलेलं आहे. आपल्या शिक्षणाचा वापर करून शेती समृद्ध करणं महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं गणेश तरोडे यांचं पहिलं पाऊल नक्कीच कौतुकास पात्र आहे. अजय पालीवाल, IBN लोकमत, चोपडा, जळगाव. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. स्थानिक बाजारपेठेमध्ये केळीला योग्य भाव मिळत नसल्यानं शेजारच्या देशात केळी निर्यात करण्याचं धाडस एका शेतकऱ्यानं केलं. त्याच्या या प्रयत्नाला यशही मिळालं. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानामध्ये केळी पाठवून हा शेतकरी महिन्याला 2 लाख रुपये कमवतो. परिसरातील इतर शेतकऱ्यांचाही माल निर्यात व्हावा यासाठी त्यानं एक छोटी कंपनी देखील स्थापन केलेली आहे. पाहुयात नांदेड जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याची यशोगाथा. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर हा तसा बागायतदार तालुका. ऊस आणि केळी या नगदी पिकांवर इथल्या शेतकऱ्यांचा भर असतो. इतर शेतकऱ्यांप्रमाणे निलेश देशमुख हे देखील केळीचं पीक घ्यायचे, पण स्थानिक बाजारपेठेत त्यांना म्हणावा तसा भाव मिळत नसे. म्हणून मग त्यांनी हीच केळी प्रक्रिया करून थेट पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या ठिकाणी निर्यात करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबई किंवा इतर शहरातून माल निर्यात करण्याचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. तरीही हार न मानता त्यांनी थेट जम्मू काश्मीर मार्गे पाकिस्तानात केळी पाठवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला. 2009 मध्ये साधारणतः अशी एक संकल्पना सुरुवात केली की आपला माल हा बाहेर देशामध्ये कसा एक्सपोर्ट होईल. त्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की ही जी आपली बॉर्डर आहे पाकिस्तान पासनं, जे पाकिस्तान अफगाणिस्तान या भागामध्ये जे दळणवळण होते त्यातून साधारणतः तिकडे केळाची डिमांड किंवा तिथली माहिती घेतली असता असं लक्षात आलं की प्रचंड प्रमाणात केळीची मागणी तिथं आहे किंवा क्वालिटीला डिमांड आहे. केळी निर्यातीला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर निलेश देशमुख यांनी अर्धापूरमध्येच शंभूनाथ ट्रेडर्स नावाने एक छोटी कंपनी काढली. अर्धापूरमध्येच त्यांनी केळीवर प्रक्रिया करणारं छोटंसं युनिट टाकलं. याच युनिटमधून वर्षाकाठी तब्बल 4000 कंटेनर केळी निर्यात केली जाते. वर्षाकाठी त्यांची आर्थिक उलाढाल आता 60 ते 70 कोटींच्या घरात पोहोचली आहे. साधारणतः 7 ते 70 करोडच्या घरामध्ये आमची उलाढाल वार्षिक होते. तसं ऑडिटेड बॅलन्स शीटही आहेत आमच्याकडं. आणि विषय नफा तोट्याचा झाला तर यामध्ये कच्चं काम असल्यामुळे प्रचंड तूट आहे. पैसे कधी रिस्की पैसे कधी कुठल्या पार्टीकडे अडकू शकतात. त्यामुळे साधारणतः एक 20 ते 25 लाख 10 ते 20 लाख रुपयाचा नफा निश्चित आम्ही कमवून निघतो वर्षाकाठी. केळी निर्यातीच्या या उद्योगाचा आता इतर शेतकऱ्यांनाही फायदा होतोय. आता या 2 वर्षात चांगला व्यापार झाला, म्हणजे कॅरेट कटिंग आणि कोल्ड स्टोरेज आल्यामुळे. आधी एकदम म्हणजे काही खरंच नव्हतं खरं, पण आज व्यापारामध्ये सुधार आल्यामुळं केळी शेती करण्यातही मजा आली आणि 4 पैसे आगाऊ पण मिळाले आणि टाइमली पेमेंटही येईल. शेतकऱ्याला याच्यापासून जास्तीत जास्त फायदा होऊ लागला. क्विंटल मागं 200 रुपयाचा फायदा होऊ लागला. 200 रुपयाचा फायद्यामुळे जास्त शेतकरी इकडे वळले. साधारणतः जवळपास 2 लाख रुपये यायचे हजारी झाडाचे, तर लोकलचे 1.5 लाख यायचे. देशमुख यांच्या या निर्यात केंद्रातून मराठवाडा, विदर्भ आणि आंध्र प्रदेशातील केळी उत्पादक शेतकरी आपला माल परदेशी पाठवत आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या कारणावरून कटुता वाढत असताना अर्धापूरच्या या केळीने मात्र या 2 देशाच्या संबंधामध्ये गोडवा निर्माण केलाय. गिरीश चलिंद्रवारसह मुजीब शेख, IBN लोकमत, अर्धापूर, नांदेड. सोलापूर म्हटलं की जिभेवर चव रेंगाळते ती शेंगा चटणी आणि वाळलेल्या भाकरीची. अनेक वर्षांपासून सोलापूरच्या घराघरामध्ये ही बनवली जाते. मात्र या चटणीला राज्य आणि देशभरामध्ये पोहोचवण्याचं काम केलंय ते नेसले बंधूंनी. आज या चटणीची ख्याती साता समुद्रापार पोहोचलेली आहे. नसले शेंगा चटणीचा हा अस्सल सोलापुरी ब्रँड. एकदा खाल तर पुन्हा मागाल असं म्हणत बोट चाटायला लावणारी ही शेंगा चटणी. अमर नसले यांनी सोलापुरात घराघरात तयार होणाऱ्या या चटणीला नवी ओळख दिली आहे. वयाच्या 12व्या वर्षापासून अमर यांनी या चटणीकडे उद्योगाच्या नजरेनं पाहिलं आणि ही चटणी आता सोलापूरची ओळख बनली आहे. जे बाकीचे घरी चटणी वगैरे करताना त्याच्यापेक्षा आपल्या वेगळ्या चटणी खमंग आणि रुचकर स्वादिष्ट चटणी आहे. ते बारका मुलं पण खाऊ शकतात चटणी. त्याच्यामध्ये गिराकाची आवड पण जास्त आहे त्या चटणीबद्दल.
अमर यांनी सायकलवर आपल्या चटणीच्या उद्योगाला सुरुवात केली. पहिल्यांदा ते लोकांच्या घरी जाऊन चटणी विकत होते. मात्र आता लोक पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या कोंडी इथल्या त्यांच्या दुकानात येऊन चटणी खरेदी करतायत. 8-10 वर्षापूर्वी इकडे आलो होतो तेव्हापासून मला ती फार आवडायला लागली आणि आता जाताना आता नागपूरला परत चाललोय तर इथून पार्सल म्हणून घेऊन यावेळी खास मी सिटीमधनं इथे आलोय आता. वडिलांनी सुरू केलेल्या या छोट्याशा व्यवसायाला अमर आणि त्यांच्या पत्नी अंजली यांनी आकार दिलाय. केवळ नफा मिळवणे हा उद्देश न ठेवता ग्रामीण भागातल्या स्त्रियांना रोजगारासोबतच प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. आज अनेक महिला त्यांच्या या उद्योगात काम करतायत. बाहेरचे लोक आम्हाला ओळखतात, नसलेच्या नावानेच ओळखतात, नसल्याची तर काम करते म्हणून ओळखतात. सगळे प्रतिष्ठा मिळते थोडीशी. जेमतेम 10वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या अमर नसले यांनी सोलापूरच्या शेंगा चटणीला देश विदेशात पोहोचवलंय. त्यामुळेच IBN लोकमतने या उद्योगवीराचा केलेला सन्मान रास्त ठरतो. सागर सुरवसे, IBN लोकमत, सोलापूर. यासह जागर बळीराजाचा या कार्यक्रमामध्ये इथे थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.